खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। राज्यातील महत्त्वाच्या सर्व ठिकाणी आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खरीप पीक विमा 2025 संदर्भातील नवीन अपडेट आलेले आहे। 15 तारखेपासून राज्यामध्ये सर्व ठिकाणी पीक विम्याची रक्कम आता जमा होताना पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण, जो पीक विमा रखडलेला होता, आता हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना होती। या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला होता, आता हा पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा येत्या काही दिवसांमध्ये आता जमा होताना पाहायला मिळणार आहे। मग आता हा पीक विमा किती येणार आहे? तर सर्वात कमी पीक विमा 17,500 रुपये आहे आणि सत्तर पीक विमा हा 25,000 30,000 पर्यंत पीक विमा रक्कम वाटपाची तारीख जाहीर झालेली असून येत्या 2 ते 3 दिवसामध्ये राज्यातील सर्व ठिकाणी पीक विमा आपला जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर आपल्याला माहित आहे की पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पीक विमा हा रखडलेला होता। गेल्या वर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 पासून पीक विम्याची रक्कम जमा होताना आपण पाहिलेली होती। गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला पीक विमा होता, आता हा रखडलेला पीक विमा सर्व ठिकाणी जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यामध्ये 17,500 ही सर्वात कमी रक्कम आणि 35,000 पर्यंत राज्यातील महसूल मंडळानुसार पीक विम्याची तारीख ठरलेली आहे। राज्यामध्ये आपण जर बघितलं तर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती। या नुकसानीनंतर आता भरपाई स्वरूपात आता पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरीप पीक विमा 2025 मध्ये आपण जर बघितलं तर आता ज्या महसूल मंडळांची जी आकडेवारी आहे, यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलवरती यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री फसल विम्याचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। जर आपल्याला अजूनही पैसे आलेले नसतील, आता हे जे पैसे येणार आहे हे डीबीटी पोर्टल अंतर्गत जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती आहे का नाही हे कसं चेक करायचं? तर OTP आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP नंतर हे पीक विम्याचे पैसे आपल्याला जमा होणार। प्रधानमंत्री फसल विम्याची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो।